नमस्कार मित्रांनो, मी विजया. स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण भेट देणार आहोत पुणे जिल्ह्यातील एक प्राचीन, रहस्यमय आणि अद्भुत मंदिराला, भुलेश्वर मंदिराला. या मंदिराला केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक, कलात्मक आणि पुराणातीलही महत्त्व आहे. चला तर मग सुरू करूया ही दिव्य सफर. भुलेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर एका टेकडीवर वसलेलं आहे आणि खालील सपाट प्रदेशातून बघितलं तर हे मंदिर आपल्याला किल्ल्यासारखे दिसते. या मंदिराचा इतिहास इसवी सन 12व्या शतकातील यादव काळाशी जोडला जातो. यादव राजांनी हे मंदिर बांधले. नंतर मुघल आक्रमणाच्या काळात मंदिराचं संरक्षण व्हावं म्हणून त्याला किल्ल्यासारखं रूप दिलं गेलं. मंदिराच्या भिंतीवर आणि शिल्पांवर अजूनही त्या काळातील शिल्पकलेची झलक दिसते. लोककथेनुसार पार्वती माता शिवांशी विवाह करण्यासाठी कैलासावर जात असताना इथे थांबल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भुलेश्वर मंदिराशी अनेक श्रद्धा जोडलेल्या आहेत. असं म्हटलं जातं की जो भक्त मनापासून प्रार्थना करतो त्याच्या इच्छा पूर्ण होतात. मंदिराच्या आवारात शांती, शांतता आणि दिव्य ऊर्जा जाणवते. भुलेश्वर मंदिराची शिल्पकला अत्यंत बारकाईने कोरलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारत आणि पुराणातील विविध प्रसंगांची शिल्प दिसतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती आहे. पण या गणेशाला लाडूचा गणपती असं म्हणतात, कारण श्रद्धाळूंच्या म्हणण्यानुसार हा गणपती नेहमी लाडू खायला येतो. मंदिराची रचना अशी आहे की बाहेरून ते एक किल्ला वाटतं, पण आत गेल्यावर सुंदर कोरीवकाम केलेलं दगडी मंदिर दिसतं. ही एक शैली यादवकालीन मंदिर वास्तुशैलीचं उत्तम उदाहरण आहे. शिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो आणि दूरदूरून भक्त येथे दर्शनासाठी येतात. इथल्या टेकडीवरून संपूर्ण परिसराचं दृश्य अत्यंत रमणीय दिसतं. आज भुलेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर इतिहास आणि कला जपणाऱ्यांसाठीही एक आकर्षण आहे. पुरातत्व खात्याने या मंदिराला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. मंदिराच्या आवारामध्ये कोरलेले शिल्प सुंदर आणि आकर्षक आपल्याला दिसतात. मंदिराच्या आवाराच्या बाहेर आल्यावर आपल्याला सुंदर असे पुणे शहर पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे होतं पुण्याजवळील रहस्यमय, ऐतिहासिक आणि पौराणिक भुलेश्वर मंदिर. जर तुम्ही पुणे किंवा महाराष्ट्रात कुठेही फिरायला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात भेटूया आणखी एका अनोख्या ठिकाणासोबत. धन्यवाद. तर मित्रांनो, भुलेश्वर मंदिराची सफर तुम्हाला कशी वाटली? जिथं इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग
या तिन्ही गोष्टी एकत्र अनुभवायला मिळतात. जय महाराष्ट्र.